हॅलो 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 वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आजचा व्लॉग सुरू करते मी पूलला जायच्या आधी, कारण मला जरा काम आहे संध्याकाळी, तर मी नाही जाऊ शकणार आहे इव्हनिंगला. युजली मी 8:30ला वगैरे जाते, पण आज मी लवकर जाणार आहे कारण मला जरा संध्याकाळी काम आहे. सो व्लॉग सुरू करूया. मी आयुष्यात कधी विचार नव्हता केला हा की मी इतकी कम्फर्टेबल होईन कधी पाण्यामध्ये आणि मला इतकं छान वाटेल, मी इतकी एक्सायटेड असेन शिकण्यासाठी. आजपर्यंत मला खूप भीती राहिली आहे पाण्याची, आता तसं नाही होत. आज सेकंड डे आहे स्विमिंग प्रॅक्टिसचा. छान वाटतंय मला. आता मोस्टली मी ट्राय करेन उद्यापासून की खूप अर्ली मॉर्निंग जाईन. हे चाळे दाखवायला पाहिजेत मी. सो आज मी व्लॉग डायरेक्ट पूलमध्ये सुरू केलाय, पूल जवळ येऊन सुरू केलाय. सॉरी, कारण आज मी लवकर आली आहे. लेट्स गो. आजचं सेशन सुरू करूया प्रॅक्टिसचं. सुरुवात एकदम मस्त झाली आहे. आज गुड्डी माझ्यासोबत आली आहे. काल मी एकटीच आली होती. तिला पण आज मी दाखवलं की कसं इनहेल एक्सेल करायचं आहे, तर तिला पण जमतंय. मज्जा आली आम्हाला दोघींना. जमतंय ना? त्याची प्रॅक्टिस करायला लागेल. हात नाही मारायला. आता मी खूप वेळ ट्राय करत होते, टाइमलॅप्स लावलेला, त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही असा वेगळा काही केला. पण मी किक मारून मला कितपर्यंत पुढे जाता येतं ते बघितलं. म्हणजे फोर्स नाही लावतात मला किक मारताना, त्याच्यामुळे मी खूप लांब नाही जात. थोडंसंच डिस्टन्स कव्हर होतं, पण त्याच्यानंतर मी बरोबर निदान हातपाय मारत बेसिक तरी मला जाता येतं आहे तिथपर्यंत. म्हणजे इथून हे एवढं डिस्टन्स असेल त्या कॉर्नरपर्यंत. मी तर आसन पण करू शकता. मागे फक्त माझं आसन बघितलंच का? जमलंय जमलंय जमलंय. तुला आता खूप कम्फर्टेबल झाले आयुष्य. फक्त मला गॉगल शिवाय कम्फर्टेबल नाही. पाय नाही मारतायत हाताबरोबर, हात मारता येतात. स्लो करशील ना, तू जर आपली शाळेशी पोहोचली तर तुला पाय नाही होत आहे. असं की तू टेहलायला आले. मी आता ट्राय केलं की गुड्डी मला तिच्या पाठीवर घेऊन जाईल, तर ते जमतंय का? टाइमलॅप्स बंद करू दे. पण ती कम्फर्टेबल होती, पण मला गोंधळ व्हायला लागेल. मी तुम्हाला दाखवते मला पाण्यात जमतंय पोहायला. ट्राय करूया आपण. एक हात नसेल जर, म्हणजे मला एका हाताने नाही जमत आहे. म्हणजे मी एक हात यूज करत होते आणि एक हाताने शूट करत आहे. नाही जमत आहे तसं करायला. इथे ठेवून आम्ही ट्राय करते म्हणते. खाली उतरायला पण कम्फर्टेबल फील नव्हते करत. मी जे शिकले ते मला शेअर करायचं होतं. जेव्हा आपण खूप हवा तोंडात भरतो आणि आत जातो पाण्यामध्ये, तेव्हा स्लो स्लो नाकातून श्वास सोडायचा आणि
थोड्या थोड्या इंटरवलने नाकातून श्वास सोडला तरच कम्फर्टेबल फील होतं. एकदम भस्कन श्वास सोडला तरी कम्फर्टेबल नाही वाटत. इनहेल तर तोंडातूनही नाही करायचं आणि नाकातूनही नाही करायचं. ऑलरेडी बाहेरच्या कामांमध्ये माझा बराचसा वेळ गेला आहे आज. आणि एव्हरीडे व्लॉग सुरू करून 3राच दिवस आहे हा. आणि इतक्यात स्टोरेजचा इश्यू यायला लागला गाईज. व्हॉट इज दिस बिहेवियर पूजा असं वाटलंय मला. केस पण खूप खराब झालेत. मला खूप झोप आली ॲक्च्युली, म्हणून असा आवाज येतोय माझा. आता काय प्रॉब्लेम होतोय, मी फोनमध्ये तर शूट करतेच, अदरवाईज घरात वगैरे असताना किंवा बाहेर पण फॉर दॅट मॅटर. पण आता पूलमध्ये ॲक्शन कॅमच यूज करायला लागतो, कारण ऑब्व्हियसली फोनमधून शूट नाही करू शकत. त्या फाईल्स खूप मोठ्या आहेत ज्या फोनमधल्या आहेत, सॉरी ॲक्शन कॅममधल्या आहेत. झोपेमुळे होतं असं फंबल गॉड. तर त्या फाईल ट्रान्सफर करा, मग मी VNमध्ये एडिट करते. तर व्लॉग एडिट करताना VNमध्ये जितक्या क्लिप्स आपण जोडतो त्या सगळ्याची स्पेस त्या ॲपमध्ये भरून जाते. त्याच्यामुळे खूप इश्यू येतोय मला समजत नाही आहे की मी काय करू आता. आणि ॲक्च्युली माझ्याकडे हार्ड डिस्क आहे. म्हणजे मी व्लॉगिंग सुरू करायच्या आधी मी जे 2-3 गोष्टी इन्व्हेस्ट केल्या होत्या 2-3 गोष्टींमध्ये, म्हणजे फोन तर घेतलाच होता मी, पण मला आता हा हात दुखतोय, थोडंसं बेअर करा, बोटामुळे माझ्या ते असं आलंय लाईन. तर मी काय सांगत होते, हां, सो मी हार्ड डिस्क घेतली होती व्लॉगिंग सुरू करायच्या पण आधी. म्हणजे मम्मीने घेऊन दिलेली मला, कारण काय अधिक मास होता तेव्हा. बॅक स्टोरी सांगायला लागले मी. हार्ड डिस्क आहे पण माझ्या फोनला कनेक्ट नाही होत, जे ह्यांच्या आणि गुड्डीच्या फोनला कनेक्ट होते. सो मोस्ट ऑफ द टाईम मला असं करावं लागतं, माझ्या फोनमधून ह्यांच्या किंवा गुड्डीच्या फोनमध्ये डेटा ट्रान्सफर करायला लागतो आणि मग हार्ड डिस्कमध्ये टाकायचा. असंच केलं आहे आम्ही 2 वर्ष. म्हणजे इम्पॉर्टंट क्लिप्स मी बऱ्याचदा तर डिलीट करून टाकते, व्लॉग केलेले व्हिडिओज. पण जे मला असं वाटतं की मेमोरेबल आहेत ते व्हिडिओज आणि फोटोज तसे आम्हाला ट्रान्सफर करावे लागतात. मग सगळा गोंधळ होतोय. आणि माझा आत्ता, म्हणजे आय एम नॉट किडिंग, 3 ते 4 तास गेलेत माझे हे सगळं PC ला कनेक्ट करून बघितलं, मग सगळी कसरत करून झालेली आहे माझी 3-4 तास. आणि प्लस कंटिन्यू एडिट पण करावं लागतं, कारण जर मी आधीचे ब्लॉग्स एडिट नाही केले तर मग मला एव्हरीडे जे शूट करायला लागतं उठून, त्याच्यासाठी स्टोरेज नाही राहत. व्हॉट इज दिस बिहेवियर पूजा. तर 1 TB घेऊ का मी? नाही, इतक्यात फोन नसते बदलत मी. पण स्टोरेजचा खूप इश्यू येतोय गाईज, खूपच. आणि आज मी खूप हात मारलेत. म्हणजे मी शूट कदाचित थोडंच केलं आहे, पण मी आज भरपूर हाताचं भरपूर हे झालं आहे, कसरत झाली आहे पूलमध्ये. सो हे दुखतं आहे. माझा नवरा तर झोपी गेला आहे, आयुष्यात घुरतायत ते. आणि मला झालं आता बस झालं, मी थकली आहे, मी व्लॉग एंड करते आणि झोपते मी पण आता. उद्या भेटूया. सॉरी, अपील करना तो रह गया. प्लीज गाईज, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मी हसतच बोलणार आहे, कारण सबस्क्रायबर्स हवेत आपल्याला. कमेंट करून पण मला कळवा मी काय करू काय नको करू. मला आवडेल तुमचे फीडबॅक्स घ्यायला.